महादेवी हत्तीण अखेर गुजरातकडे रवाना। गावातून मिरवणूक काढून हत्तीणीला दिला अखेरचा निरोप। शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर सोमवार दिनांक 28 जुलै रोजी गुजरातमधील जामनगर येथील वंतारा येथे हलवण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मठाची याचिका फेटाळून लावल्यानं महादेवी हत्तीणीला गुजरातला घेऊन जाणार म्हणून हजारो नागरिकांनी नांदणी मठाच्या परिसरात गर्दी केली होती। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही। हत्तीणीला जड अंतकरणाने डोळ्यातून अश्रू ढाळत महिला भगिनींसह नागरिकांनी निरोप दिला। मठाच्या वतीनं महादेवी हत्तीणीच्या विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी महाराजांनाही अश्रू अनावर झाले। त्यानंतर नांदणी गावातील प्रमुख मार्गावरून महादेवी हत्तीणीची शेवटची मिरवणूक काढण्यात आली। महादेवी हत्तीणीचा गेल्या 35 वर्षांपासून नांदणी मठाअंतर्गत असलेल्या गावकऱ्यांना लळा लागला आहे। त्यामुळे पुन्हा महादेवी दिसणार नाही म्हणून महिला भगिनी हत्तीणीचं दर्शन घेत होत्या। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानं मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सोमवारी रात्री 8 वाजता वंतारामधील पथक गुजरातमधील ॲनिमल ॲम्ब्युलन्ससह नांदणीत दाखल झालं। दरम्यान हत्तीण जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं नांदणी गावामध्ये शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते। मध्यरात्री 12:30 वाजता महादेवी हत्तीणीला अखेरचा निरोप दिला। यावेळी जैन समाज आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।